मेरी ओर से आप लोगों को सबको अभिनंदन है, पहली बात आप तैयार हैं। लेकिन दूसरी बात आपसे कहना चाहूंगा कि वहां काम करते समय कई प्रवीण ऋषि को गर्दन नीचे झुकानी पड़े, ऐसा व्यवहार करते कि जैन होकर के ऐसा काम करता है, ये मुझे सुनने का मौका देना चाहिए। और बहुत गौरव से नाम तुम्हारे पास आएंगे, दो नाम, राजेंद्र बाबू दर्डा, विजय संभू दर्डा और राजे सूर्यदादा जैन। ये ऐसे नाम हैं कि जिनको राजनीति में हम बहुत सम्मान की दृष्टि से देखते हैं। सूर्यदादा जैन चाहे मुंबई रहे चाहे कहीं भी रहे, रात्रि भोजन का त्याग पक्का है। अधिवेशन के बीच भी वो घर जाकर के खाना खा रहे हैं, सामाजिक उनकी कंपल्सरी है। ऐसे विषय को नलवानी समाज कैसे खड़ा रहता है? समाज तब खड़ा रहता है जब आप उसके कल्चर से जुड़े हुए रहते हैं। और ये समाज के पास मैसेज जाना चाहिए, जैन के प्रति जो लोगों के मन में आस्था है वो आपके माध्यम से पहुंचनी चाहिए कि जैन क्यों जैन के लिए काम नहीं करता है तो ये सबके लिए काम करता है। या ठिकाणी संपन्न झाला। काय सांगाल जैन बांधवांना आणि इतर समाजाला की कशा पद्धतीने महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये समाज बांधव या ठिकाणी एकत्रित येणार? प्रथमतः आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज जो जैन बांधवांचा राजकीय मेळावा झाला त्यामध्ये सर्व पक्षाचे सर्व उमेदवार होते आणि बरं वाटलं की व्यापारामधनं काही आमचे जैन बांधव या राजकारणाकडे पण चांगल्या उद्देशाने बघतायत। शेवटी जैनांचा जियो और जीने दो, दुसऱ्यांसाठी काम करा, दुसऱ्यांना मदत करा, हेच या समाजाचं खरं तर धोरण पहिल्यापासून राहिलेलं आहे। आणि मग याच्यामध्ये अभय भाऊंनी मगाशी सांगितलं की फक्त जैन करून चालत नाही, तर आमच्या जैनांमधल्यांनी पण जे इच्छुक आहेत 25-26 जण, कुठली एक जात कोणाला निवडून देत नसते, कुठली एक जमात कोणाला निवडून देत नसते। त्यामुळे 18 पगड जातीला घेऊन जो जातो तो नेता होतो। या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की तो कुठचाही समाज असो, तो कुठचाही गरीब व्यक्ती असो, तो कुठचाही शूद्र असो, कुठचाही दरिद्र असो, कोणीही असो या श्रीमंत असो, प्रत्येकाच्या मदतीला जाणं हेच आपलं धोरण पाहिजे। आणि जो हे धोरण अवलंबतो तो नक्कीच नेता होतो। आपल्या माध्यमातून मी प्रत्येक माझ्या जैन बांधवाला सांगू इच्छितो की तुम्हाला नेता व्हायचंय। आज तुम्ही बघितलं एखादा जैन किंवा एखादा मारवाडी जर पुढे गेला तर तो जाताना त्याला काही समाजातले म्हणजे माझ्या समाजाचं उदाहरण देतो, कोण कोणाचे पाय ओढतं, कोण कोणाचं काय करतं, तर त्याच्याकडे मागणं लक्ष देता आपण आपलं काम करत राहायचं। जनता नक्की आपल्याला न्याय देते। मी ज्या भागातनं निवडून येतो तिथे बोटावर मोजण्या एवढे पण जैन नाही, पण मी तिथून निवडून येतो कारण आपण काम करतो। काम केलं तर तुम्ही नक्की तुमचं जय आहे। मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, आपल्या माध्यमातून थांबतो। हॅलो, हो सर बोला ना। हा बोला ना। हो केलता, या ना। हो 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 हो, काय प्रॉब्लेम आहे, मी आहे ऑफिसला। कधी या, 9 ते 1 वाजेपर्यंत ऑफिसला असतो मी। हो या या, हो हो जाऊ आभार, कसला आभार, पळून घेऊन चाललो।
त्यांच्या ऑफिसला जावं लागेल. पत्रकाराचं बरोबर पाठवतात. पुणे काम केलं तरच पक्ष तुम्हाला वर घेतो, बरोबर काम नाही करणार. क्रमांक 20 मध्ये इच्छुक महेंद्र भाऊ सुंदेचा. महेंद्र भाऊ असं म्हणणं जास्ती का रास्त आहे, कारण सर्वांच्या कामासाठी हा माणूस धावून येतो, म्हणून भाऊ म्हणणं जरा अनिवार्य वाटलं मला. हा व्यक्ती कामात एकदम वाघ आहे, जनसंपर्क दांडगा आहे आणि समाज जर माग म्हणजे फक्त जैन समाज नाही, इतर समाजाचे लोक पण त्यांचा पण संपर्क दांडगा असल्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व मिळावं अशी माझी पण इच्छा आहे. तरी आम्ही वरिष्ठांशी गाठीभेटी सुरुवात केलेली आहे. त्यांचं प्रोफाईल एवढं वाढलेलं आहे की वरिष्ठांना पण एकदा विचार करावाच लागणार, कारण त्यांनाही शोध असतो ना चांगल्या उमेदवाराचा. एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद. जरी सगळ्याच उमेदवारांना प्रमोट करण्यासाठी जरी आलो असेल तरी एक भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आता मी तुमच्याशी संवाद साधतोय. पहिले मी संवाद साधला तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून धार्मिक कार्यक्रमामध्ये, पण भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळजवळ 29 महानगरपालिकेमध्ये आज आम्ही कोर कमिटी स्थापन केलेली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कामाला लागलेलो आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये. त्याच अनुषंगाने पुण्यामध्येही आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि मला आनंद होतो की भाजपा जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून साधारण 6 ते 7 उमेदवार आता दावेदार आहेत. जे भारतीय जनता पक्षाचे पण जैन समाजाचे वेगवेगळे आहेत, पण भाजपा जैन प्रकोष्ठच्या तालमीत तयार झालेले, त्या संघटनेच्या माध्यमातून तयार झालेले असेही 5-7 उमेदवार पुण्यामध्ये आहे. आणि त्यात एक प्रबल दावेदार म्हणून जर कोणतं नाव पुढे येत असेल तर ते आहे महेंद्र सुंदेशा मुथा. महेंद्र सुंदेशा मुथा तसा बघता राजकारणाचं त्यांना तेवढी आवड नव्हती, पण आम्हा सगळ्या मित्रांच्या आग्रह खातीर आणि त्यांचं जे संघटन कौशल्य आहे ते बघून आम्ही त्यांना प्रोत्साहित केलंय. किंबहुना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही का पॉलिटिक्समध्ये आम्ही त्यांना ढकललं आहे, कारण असे युवक निश्चितपणे पाहिजे आहेत. ज्या युवकाचे विजन क्लिअर असतात, ज्यांना म्हणजे नीती निर्धारणमध्ये अशा युवकांचं निश्चित महत्त्वाचं योगदान ठरेल. आणि नुसतं जैन समाजासाठी नाही तर एक संस्कारी सुसंस्कृत असा उमेदवार ज्यावेळेस महानगरपालिकेत जातो तर निश्चितपणे ते संपूर्ण शहरासाठी सुद्धा लाभदायक ठरतं. आणि असे उमेदवारांमुळं निश्चितपणे देश असेल प्रदेश असेल सगळ्यांचा एक विकासाच्या मार्गाने निश्चितपणे त्यांचं कार्य आहे. तर मला निश्चित विश्वास आहे की तिकीटसाठी पण वरिष्ठांशी सुद्धा आमच्या चर्चा चालू आहे. महेंद्र सुंदेशा मुथा हे निश्चितपणे तुम्हाला प्रभाग क्रमांक 20 मधनं भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित वरिष्ठांची जर कृपा असली तर निश्चितपणे दिसेल. त्यांच्या कार्याची पावती म्हणून वरिष्ठ पण पक्ष नेतृत्व पण निश्चित त्यांचा विचार करेल ह्याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि मला हाही विश्वास आहे की त्यांना जर संधी दिली पक्षाने तर निश्चित ते रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील. पार्टीचे एकदम सक्रिय कार्यकर्ते आणि जैन समाजाचे सुद्धा एकदम सक्रिय असे प्रतीकभाई ते पण सिंहगड परिसरातनं इच्छुक आहेत. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक संदीप भाऊ भंडारी
मला असं वाटतं की पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह कोणीतरी घेतंय. मी गेले 15-20 वर्ष संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय, पण मला असं वाटतं की सक्रिय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि जैन समाज म्हणून असा इनिशिएटिव्ह पूर्ण भारतामध्ये की जैन समाजाला तुम्ही महानगरपालिकेमध्ये संधी द्या, त्यांच्यातल्या युवांना संधी द्या, असा इनिशिएटिव्ह घेणारे आमचे संदीप भाऊ भंडारी यांना मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो की तुम्ही अशा पद्धतीचं एक व्यासपीठ तयार केलंय. आणि हे फक्त पुणे शहरातच नाही करत आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्यांनी ही योजना राबवत आहेत. यश अपयश हा नंतरचा भाग आहे, पण त्याच्या मागची त्यांची भावना जी आहे ती मला खूप महत्त्वाची वाटते की अशा पद्धतीने तुम्ही जैन समाजाच्या युवकांसाठी उभं राहिले. त्यामुळे संदीप भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त युवक कसे जैन निवडून येतील